माळशिरसपाशी गोरडवाडी. दरवर्षी येतात इकडे? दरवर्षी. हा, हो. दरवर्षी येतो. यावर्षी काय वेगळं? कशीच वेगळं आहे, आता पाऊस नाही काय नाही. हा, आता गावाकडे निघालो हळूहळू. इकडं गावाकडे सारखीच परिस्थिती इकडे पण? इकडे तशीच परिस्थिती आहे. म्हणजे तिकडून इकडे येत होते की पाणी मिळेल, थोडं खायला मिळेल, चारा मिळेल म्हणून इकडे येतो. किती वर्षापासून येतो? 20 वर्ष झाली. 20 वर्ष झाली इकडे येतो. हा. काय नाव तुमचं? दुर्योधन हुलगे. बरं, आता तर इथल्या जनावराला प्यायला पाणी नाही, कसं करतो मग? असंच लोकांच्या बोरचं विहिरीचं धावायचं. किती आहेत? 100-200 येते. 100-200. बरं, तुम्ही एकटेच आहेत का तुमच्याबरोबर अजून? हाय ती जोडीदार आहे ती. जोडीदार त्यांच्या किती आहेत? त्यांच्या 100-200 येते, कोणाची 150 येते, कोणाची 50 आहे ती. बरं, चारा मिळाला का शेळ्या? चारा कुठं असा भेटायला कुठं गुळी बस. असं नाही, भरपूर नाही. भरपूर ना, पाऊसच नाही तर. माळशिरसकडे अशीच परिस्थिती आहे का? माळशिरकडे अशीच, आता गावाकडे जाऊस तर पाऊस पडेल कुठं, गावावर कुठं नाही. दरवर्षीच 20 वर्षापासून यायचं आहे. 20 वर्षापासून. तर यावर्षी मग आता कुठून आला माळशिरस? माळशिरस आलो इथं रेणापूरलाच होतो 4-5 महिने. आता रेणापूर दुष्काळग्रस्त म्हणलं, इकडे पाणी नाही काय? नदी इकडे होतं पण असं जोडीदारांच्या बोरला हे तिथं धावलं. आता इथं असं खालच्या भागात गेलं तर शक्यच नाही काही? शक्य नाही. असंच ना, वांजरा इकडे नाही, असंच कुठं पाणी बघायला तिथंच पाणी धावायचं. मागच्या अनेक वर्षापासून अशी स्थिती आहे की माळशिरस भागातली अनेक जी मेंढपाळ आहेत ती इकडे येतात. किती जण येतात इकडं? बरेच लोक आहेत तिथे. बरेच लोक म्हणजे किती? काय 1000-2000 लोक आहेत ती. मेंढ्या घेऊन इकडे? मेंढ्या घेऊन येणार आहे. रेणापूरकडे काही, उमरग्याकडे काही, उदगीरकडे काही, अंबाजोगाई, बीड, परळे या पट्ट्याचं? हा, कापूस जिकडे चराय गावल तिकडे जाते ती. पण यावर्षी या भागात पाऊसच नाही. पाऊस नाही कुठंच पाऊस नाही, याच नाही. म्हणजे मग इतक्या लांब येऊन पण उपयोग नाही? उपयोग नाही. कसं आपलं जनावर रान मोठं असल्यामुळे जनावरांचं जीवन जगलं. माळाला काय चराय नाही, फक्त थोडंफार आपलं काय खायला मिळेल तेवढं. आता सगळीकडे असं आहे की कुठंही तुम्हाला हे दिसत नाही शेतानं? कुठंच नाही. मग हे कसं असंच कुठं आता शेतकऱ्यात बसेल तिथं पाणी गावल तिथं बसवायचं, गुळी कुणाच असेल तिथं बसवायची. एकूण माळशिरस भागातून मोठ्या प्रमाणात मेंढपाळ जी आहेत ती लातूर जिल्हा असेल, बीड जिल्हा असेल आणि त्याच पद्धतीनं कर्नाटक आणि तेलंगणाचा काही भाग आहे, तर या भागात येत असतात. मात्र यावर्षी याच भागामध्ये पाऊस नसल्या कारणानं जे मेंढपाळ माळशिरस करून येतात त्यांच्यासमोर मोठी समस्या आहे. अनेक शेतकऱ्यांना त्यांना मिन्नतवारी करावी लागते की बाबा पाणी द्या, जनावरं जगवायची. कारण एका मेंढपाळाबरोबर 100-125 जनावरं आहेत आणि ती जगवणं ही मोठं जिकरीचं काम सध्या मेंढपाळांच्या समोर निर्माण झालंय. कारण आहे दुष्काळ. निशांत बद्रेश्वर, एबीपी माझा, आंबेजोगाई, लातूर रोड. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.